नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी YouTube चॅनल आहे चला पैसा येऊ द्या. या पैसा येऊ द्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आज पाहतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून फायनान्स रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत, ग्रॅच्युटी. ग्रॅच्युटी हे जे जॉब करतात त्यांच्याशी रिलेटेड टॉपिक आहे. तर जर एखाद्या कर्मचाऱ्याने किती वर्ष काम केल्यानंतर त्याला ग्रॅच्युटी मिळते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे नियम काय आहेत? तुम्ही जर नोकरी करत असाल, तर कंपनीकडून कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घ कालावधीसाठी दिलेल्या कामासाठी उत्कृष्ट कामासाठी देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युटी बद्दल काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ग्रॅच्युटी म्हणजे काय आहे? तर कंपनीने दिलेलं बक्षीस. तुम्ही खूप वर्ष इथं काम केलेलं आहात, त्याच्याबद्दल दिलेलं बक्षीस आहे. म्हणजे किती वर्ष काम करायला पाहिजे तुम्हाला हे बक्षीस मिळायला? तर 5 वर्ष काम करायला पाहिजे. नियमानुसार जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 5 वर्ष सलग काम करता, सलग हा शब्द महत्वाचा आहे बरं का. मध्ये गॅप बीट पडला, समजा तुम्ही 4 वर्ष काम केलं, परत गॅप केलं आणि परत एखादा महिना गॅप करून परत सर्व्हिस केला त्याच कंपनीमध्ये, तुम्हाला ग्रॅच्युटी मिळत नाही. त्यामुळे सलग हा शब्द महत्वाचा आहे. सलग 5 वर्ष एखाद्या कंपनीत तुम्ही जर जॉब केलात तर तुम्ही ग्रॅच्युटीसाठी पात्र होता. आता याच्यामध्ये पण असं आहे की ग्रॅच्युटीचा एक नियम असा आहे की समजा तुम्ही 4 वर्ष आणि 8 महिने जरी काम केलं, तरी तुम्हाला 5 वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला ग्रॅच्युटी दिली जाते. परंतु तुम्ही जर 4 वर्ष 7 महिने जर काम केलात, तर मात्र तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणार नाही. आता याच्यामध्ये नोटीस पिरियड सुद्धा मोजतात. समजा एखाद्यानं 4 वर्ष 6 महिने काम केलं आणि त्याच्यानंतर नोटीस पिरियड दिला. नोटीस पिरियड समजा तिथे 2 महिन्याचा असेल, तर 4 वर्ष 6 महिने तुम्ही ऍक्च्युअली काम केलेले प्लस 2 महिन्याचा नोटीस पिरियड, दोघांची बेरीज झाली 4 वर्ष 8 महिने. तर 4 वर्ष 8 महिने जर असेल तर 5 वर्षाच्या हिशोबानं तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते. दुर्दैवानं जर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला कंपनीमध्ये काम करताना, तर त्याला ग्रॅच्युटी मिळणार का? हो, मिळू शकते. समजा त्या व्यक्तीनं 5 वर्ष जरी काम केलं नसेल, तरी पण त्याला ग्रॅच्युटी मिळू शकते. हा ग्रॅच्युटीच्या नियमाला अपवाद आहे. ओके. म्हणजे 5 वर्ष, समजा 3 वर्ष काम केलं आणि त्या व्यक्तीचा तिचा मृत्यू झाला, तर त्याला 5 वर्षाच्या हिशोबाने त्याला ग्रॅच्युटी मिळणार. फक्त त्याची ग्रॅच्युटी जी आहे त्याने जे नॉमिनी ठरवून दिलेलं असेल, नॉमिनी सांगितलं असेल, त्या नॉमिनीला मिळणार ते. आता ग्रॅच्युटीची रक्कम कशी ठरवतात? तर शेवटच्या 10 महिन्याचा जो तुमचा पगार असतो, त्या पगाराचा सरासरी काढला जातो. ओके. त्या सरासरी पगाराला टोटल तुम्ही काम केलेल्या वर्षांची संख्या म्हणजे 5 वर्षांना मल्टिप्लिकेशन गुणिले करतात आणि गुणिले 15/26. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की दर महिन्याचे रविवारच्या सुट्टी असतात, ते 4 रविवार कट केले जातात. मग 26 दिवसाचं मिळून ग्रॅच्युटी मोजली जाते. तर छान होता व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेलच. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर अजून पाहायचे असतील तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीमध्ये शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.